1,81,973 जी काही पीयूडीची जी आपली लोकसंख्या आहे, या अंतर्गत आपण 11,450 लोकांना घरकुली देणार आहोत पीएम जन्मन अंतर्गत. त्यापैकी 1923 घरकुली पूर्ण झालेली आहेत आणि 1923 घरकुली पूर्ण झाले. त्यापैकी आता ही आपली जी सध्या सुरू होतात ती 137. त्यामुळे पीएम जन अंतर्गत काय काय काम झालं ते मी आपल्याला सांगतो. 8,852 ठिकाणी आपण नळ जोडणी केलेली आहे. 8,852 ठिकाणी नळ जोडणी केलेली आहे. आणि आपल्याकडे ज्या ठिकाणी पीएससीच नाहीत, दवाखाने नाहीत, त्या ठिकाणी याच योजनेतून शासनाने आपल्याला 15 मोबाईल व्हॅन युनिट्स पुरवलेले आहेत. आणि ह्या 15 मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आपण 235 खेड्यांना जोडलेलो आहोत. म्हणजे 15 मोबाईल व्हॅन आहेत जे आपल्या गावाखेड्याला येतात आणि आपल्या आरोग्याची तपासणी करतात. त्यामध्ये डॉक्टर नर्सेस पण असतात. यापुढे अजून मी सांगेन की ज्या ठिकाणी अंगणवाड्या नव्हत्या अशा ठिकाणी आपण गॅप्स फाइंड आउट केले. आपण 55 ठिकाणी साहेब अंगणवाड्या जिल्हा परिषद माध्यमातून सुरू केलेल्या आहेत, ज्या आता ह्या पीएम जन्मन अभियानांतर्गतच सुरू झालेल्या आहेत. अन्यथा त्या 55 अंगणवाड्या सुरू झालेल्या नसत्या. एमपीसी म्हणजे मल्टीपर्पज सेंटर, सामाजिक सभागृह एक खास करून पीएम जन्मन अंतर्गत मंजूर केलेलं असेल. राज्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे. आपल्याकडे 22 मल्टीपर्पज सेंटर्स मंजूर झालेले आहेत. त्यापैकी आता काही 5 यांना जागा उपलब्ध न झाल्यामुळे शेवटी शासनाने आपल्या तालुक्यामध्ये इकडे नाहीच, बाकी जिल्ह्यामध्ये 17 आहेत. एकूण एक आहे का भोकरवाडी आहे ना, जागा उपलब्ध नाही. पर्याय जागेसाठी शासनाकडे पाठवलेलं आहे. ते झालं तर आपण ते करूया है ना. त्यापैकी 9 आता एमपीसी म्हणजे 60 लाख रुपये रकमेचं एक ते सभागृह आहे, ज्यामध्ये अंगणवाडी असणार आहे, दवाखाना असणार आहे, सामाजिक सभागृह असणार आहे. 60 लाख रकमेचं आहे. 9 एमपीसी त्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे. हे काम पण पीएम जन्मन योजनेअंतर्गतच झालेलं आहे. कदाचित ही मोहीम सुरू झाली नसती तर हे शक्य झालं नसतं. मी परत आपल्याला असं सांगेल, सोलर पॅनल्स 159 ठिकाणी लावलेली आहेत. आधार कार्डचं आपण जे वाटप केलं 1,77,869 लोकांना आधार कार्डचं वाटप केलेलं आहे. आयुष्यमान भारत कार्ड 72,249 लोकांना 72,249 लोकांना आयुष्यमान कार्ड वाटप केलेले आहेत. जनधनचे अकाउंट्स 26,207 लोकांना आपण जनधनचे अकाउंट्स दिलेले आहेत. पीएम किसान सन्मान निधी हा 3,463 लोकांना दिलेला आहे. कास्ट सर्टिफिकेट 30,006 एवढी कास्ट सर्टिफिकेट आपण वाटप केलेली आहेत सर्व व्हिडिओज आणि एसडीओच्या माध्यमातून. किसान क्रेडिट कार्ड सुद्धा 369 दिलेले आहेत. रेशन कार्ड दिलीत आपण 43,269. उज्ज्वला गॅस कनेक्शन दिलीत आपण 14,037. एवढं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय माध्यमातून केलेलं आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी जी काही 137 घरकुलं मंजूर झालेली आहेत. माझ्याकडे आताच भरत साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे 3 जिल्ह्यांचा प्रभार आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या 3 जिल्ह्यांमध्ये 31 तालुके आहेत. पण त्या 31 तालुक्यामधून सर्वात मोठा आकडा जर कोणाचा असेल तर आपल्या पनवेल मतदारसंघाचा आहे. आणि त्यामुळे 126 घरकुलं साहेबांनी मंजूर करण्यासाठी साहेबांचा आपण एका पुणे सरकारकडून स्वागत करावं. मी आपल्याला एक गोष्ट अजून अभिमानाची सांगतो. कालच मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण विभागाचा आढावा घेतला. 100 दिवसाचा कार्यक्रम कृती कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यामध्ये विविध विभागांचा आढावा घेतला. आपलं हे सगळं काम पाहता राज्यातील जेवढे आयुक्तालय आहेत, संबंध आयुक्तालयामध्ये आदिवासी विकास विभागाचा पहिला क्रमांक आलेला असून कालच मुख्यमंत्री महोदयांनी आदिवासी विकास आयुक्तालय या कामाबद्दल गौरवून सन्मानपत्र सुद्धा दिलेलं आहे आदिवासी आयुक्तालयाला. आणि एकंदरीत जर विचार केला, आता माझ्याकडे जी काही 31 तालुके आहेत, सर्व आमदार महोदय आहेत, त्यापैकी जर आपण एकंदरीत विचार केला तर या सर्व आमदार महोदयांमध्ये खरं तर मला क्रमवारी ठरवता येणार नाही, पण सर्वाधिक चांगलं काम घरकुलांच्या बाबतीत कोणाचं झालं असेल आणि आज रोजी जर मला प्रथम क्रमांक द्यायचा असेल तर तो सन्माननीय आमदार महेश पालटे साहेबांना दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि या व्यतिरिक्त अजून या गावामध्ये ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत काय कामे असतील, दिवाबत्तीची कामे असतील, रस्त्याची कामे असतील, स्मशानभूमी शेड असेल, ठक्कर बाप्पा व्यतिरिक्त काय एनबी योजनेची काय कामं असतील, बचत गटाची, ते पण लाभ आपल्याला दिले जातील. ज्या ज्या लाभार्थ्यांनी माझ्याकडे अर्ज केलेत ते 100% अर्ज या वाढीतून मंजूर केले जातील. असंच मी या प्रसंगी थांबतो आणि येथेच थांबतो. पीएम जनमन जी योजना आहे ही अत्यंत महत्वाची आहे. खरं मगाशी डेबे साहेबांनी सांगितलं, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आज आपण या मूलभूत सुविधा घर म्हणून देतोय. ही काय म्हणजे एक चांगली बाब अशी समोर दिसत नाही, परंतु देर से सही आज आपण या योजनेच्या अनुषंगानं पुढे आलेलो आहोत. माननीय पंतप्रधानांचं एक स्वप्न आहे, आपल्याला
विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे जायची आहे. जगातली एक नंबरची इकॉनॉमी भारताची असली पाहिजे. तर त्या अनुषंगानं मग आपली या जंगल कपारीमध्ये काम करणारे आदिवासी आहेत त्यांची घरं सुद्धा तशीच असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, 21व्या शतकाला साजेशी असली पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. घर आहे, या घरामध्ये आपण पुढची 15-20 वर्ष राहणार आहोत. त्यानंतर ते रिपेरिंगला येईल किंवा काय, म्हणजे एक पिढी किंवा दुसरी पिढी या घराचा हे घेणार आहे. आता मगाशी निवेदकांनी सांगितलं 20 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी आलो, पुढे विटांची घरं बांधली, पुढे मळांची घरं बांधली आणि आम्ही त्या ठिकाणी राहिलो. पुन्हा आज 20-25 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. माझी सर्व आदिवासी बंधूंना विनंती आहे की आपल्याला जे शासनाचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे हे आपण आपल्या घरासाठीच वापरावं. चांगलं घर त्या ठिकाणी तयार करावं, कारण ते तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. घर झालं म्हणजे फक्त घर आणि आपल्याला छप्पर मिळालं असं नाही. आपल्या परिसराचा विकास, आपल्या स्वतःच्या सामाजिक दर्जा, आपल्या स्वतःचं त्या ठिकाणी सबलीकरण जे आहे ते या घराच्या निमित्तानं होत असतं. माझी आता प्रकल्प अधिकारी ढेवेसाहेब या ठिकाणी आहेत. आपण हे घर बनवताना, आदिवासी जेव्हा घर बनवतील तेव्हा आणखीन कोणकोणत्या योजना त्याला जोडता येतील त्याचा विचार आपण केला पाहिजे. एक मॉडेल घर किंवा आदिवासी वाडी या ठिकाणी झाली पाहिजे की बाहेरून लोक ही वाडी अत्यंत चांगली झालेली आहे, रोड मॅप आहे आणि ही बघायला या ठिकाणी लोक आलेली आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की 10,000 रुपये प्रत्येक घरामागे मी देणार आहे. असे जे जे सोर्स तुम्हाला वापरता येतील ते चांगल्या पद्धतीने वापरून त्याच्यामध्ये चांगल्या सुविधा आपण निर्माण केल्या पाहिजेत. घराबरोबरच ज्या सामाजिक सुविधा या ठिकाणी असणार आहे, वाडी म्हणजे फक्त घर झालं म्हणजे सगळं होणार नाही. या ठिकाणी समाज केंद्र असतील किंवा पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, या भविष्यातल्या ज्या गरजा आपल्याकडे तयार होणार आहेत त्याचंही नियोजन या निमित्तानं आपल्याकडे होणं आवश्यक आहे. कदाचित त्या घरकुलमधनं त्याला फंड्स हे होणार नाही, परंतु इतर ज्या योजना आहेत त्या योजनांची जोड सुद्धा या निमित्तानं आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे. खरं तर इथं अगोदर 52 घरांची या ठिकाणी आम्ही पहिली मीटिंग ज्यावेळेस घेतली 52 घरं त्या ठिकाणी मंजूर होती. त्याच्यानंतर आमदार महोदयांनी एक मीटिंग लावली आणि एक छोटा फक्त त्यांच्यासमोर प्रश्न होता की तो सर्वे जो बंद केलेला आहे, लॉक केलेला आहे, तो उघडायचा आहे. आणि आमदार साहेबांनी फोन करून, सगळीकडे फोन करून आम्हाला सूचना देऊन तो शासन स्तरावर तो सर्वे उघडा करायला लावला आणि त्यामुळं 85 घरं, तब्बल 52 प्लस 85 अशी 137 घरं त्यामध्ये आपण आज जनमन योजनेचा लाभ त्या ठिकाणी आपण देत आहोत. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू झालं. नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या PM जनमन योजना अशा स्वरूपाच्या योजना आल्या की ज्या आपल्या भविष्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी अत्यंत दिशादर्शक ठरणार आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे, तुमचे आदिवासी विकास कार्यकर्ते असतील, आमच्याकडे येतात प्रत्येक वेळेस, साहेब हे राहिलं, ते राहिलं, हे राहिलं. आम्ही आमच्या ह्याच्यातनं जितकं जास्तीत जास्त हे करता येईल तेवढं करत असतो आणि अशा सर्वांच्या प्रयत्नातनं या योजना पुढे जात असतात. मी या योजनेसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं प्रशासनामार्फत आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय मेहनत घेणारे भगवान आपल्या त्यांच्या मेहनतीला हे यश आलेलं आहे. मी साहेब, निश्चित एक अभिमान, एक गर्व आहे. आणि ही जी परिस्थिती बघतो आपण, ही काय 21व्या शतकातली बुशवाह परिस्थिती नव्हती. पण ठीक आहे, आपल्याला जेव्हापासून आपल्याकडे अधिकार आले तेव्हापासून कसं आहे की एखाद्या बरोबर दुःखामध्ये सहभागी होणं हे फार सोपं, एखाद्याच्या सुखामध्ये सहभागी होताना फार मोठं मन लागतं. नाही तर याचं घर कसं झालं म्हणजे यांनी कोणाची तरी लेवल केली म्हणून हे घर झालं असेल, तिथे बघतानाच त्याच्या पूजेलाच त्याची करतात, हे बरोबर नाही. आपल्याला जर 21व्या शतकातलं, मी तर दरवेळेला सांगतो, माझ्या कार्यकर्त्यांना तर माझी भाषणं पाठ झाली असती
की आपल्याला 21व्या शतकामध्ये हा आदिवासी समाज मागे राहिला, याचे पूर्ण कारणच माझे पूर्वज आहेत. त्यांनी यांना पूर्ण मुख्य प्रवाहात आणला नाही, तो त्यांचा दोष आहे. मी जर माझ्या पूर्वजांची ऍसेट घेतो तर लायबिलिटी का नाही घेत, मी प्रॉपर्टी घेतो तर आपलं कर्ज का नाही घेत, आणि हे कर्ज माझ्या पूर्वजांनी माझ्यावर ठेवलंय. जेवढं जमेल तेवढं मी याच्यातून उत्तरदायी होण्याचा हाच एक मार्ग आहे. आणि त्याच्याकरता 137 घरं या ठिकाणी घरकुलं मिळाली. निश्चित सर्वांचं मनपूर्वक आभार. 2,38,000 का 39,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 2 महिन्यात वाढी पूर्ण करा. 11,000 रुपये मी माझ्यातर्फे प्रत्येक घरकुलाला देईन. हे मी या ठिकाणी करतो. निश्चित आनंद. नुसती भाषणं करून होणार नाही, त्याला राशन लागतं तेच लागणार आहे. आणि रत्नागिरीची जरा मॉनिटर करूया. आत्ताच प्रकल्प अधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला त्याच्यामध्ये रस्ते लागतील, त्याच्यामध्ये जे काय अधिक लागेल ते त्यांची द्यायची तयारी आहे. आदिवासी विभागाचे मंत्री राज्याचे अशोक उईके साहेब हे माझे मित्र आहेत, मी जबाबदारीने सांगतो. आणि पहिला रायगड जिल्ह्यातला कार्यक्रम आपण लवकरच घेणार आहोत. आणि MMR रिजन मध्ये जर सरकार 1,00,000 कोटी रुपयाची इन्फ्रास्ट्रक्चरवर कामं करत असेल तर, आणि माझे आदिवासी जर कुडा मेढ्याच्या घरात राहत असतील तर हे भूषवान आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या अगोदर या मतदारसंघातलं एकही घर कुड्या मेढ्याचं ठेवणार नाही हे बोलणारा फक्त आणि फक्त मी उमेदवार होतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार होतो. आता आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्याकरता कसं आहे, हा समाज बाजारात गेला तर सिमेंटवालाही 10 रुपये जास्त घेतो, टाईल्सवालाही 10 रुपये जास्त घेतो. कारण कसं आहे की हा बार्गेन करू शकत नाही, आपण बार्गेनिंग करू शकतो. आणि मला आमच्या या विभागातले सर्व प्रमुख कार्यकर्ते यांना एक विनंती आहे की आपण यांच्याकरता या फॅसिलेशन तयार करूया. की साहेब सिमेंटमध्ये जर 2.5 लाखात 2 लाखाच्या 2.5 लाखाच्या घरामध्ये साधारण 60 ते 70 हजार रुपयाचं सिमेंट लागत असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याचे 5,000 वाचले तर निश्चित त्याचे 5,000 रुपये त्या घराकरता फार मोलाचे. आणि 137 घर आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की इथल्या सिमेंटचा रेट आणि पनवेलच्या होलसेलच्या सिमेंटचा रेट हा 7 ते 10 रुपये पर बॅगचा फरक आहे. आपण करूया ना 200-250 बॅग मी इथे टाकून देतो, तुम्ही गोळा करा आणि द्या, नंतर पैसे द्या, एवढीच आपली मागणी आहे. आपल्याला आपल्या शब्दावर पनवेलहून 2 गाड्या सिमेंटच्या नाही का येऊ शकत, यांना जे लागतं ते नाही का येऊ शकत. इथे अलिबागला नेटको कंपनी आहे, नेटको कंपनी टाइल्स काढते आणि त्या बी आणि सी ग्रेडच्या ऑप्शन मध्ये काढते. म्हणजे बाजारामध्ये 10 रुपयाची लादी आहे ती इथे 4 ते 5 रुपयामध्ये अवेलेबल होऊ शकते. आपल्याला काय रंग काळा काय, भुरा काय, पिवळा काय आणि हिरवा काय, सर्व साधे. लादीला लादी लागली पाहिजे, नगाला नग लागलं पाहिजे, टिकली पाहिजे, चांगली पाहिजे, चमचमीत पाहिजे. आपल्याला काय बाकीचं घेणं नाही. आणि या सर्व गोष्टी होऊ शकतात, पण आपल्याला कोणीतरी त्याला मॉनिटर करायला लागेल आणि या समाजाने विश्वास टाकला पाहिजे. नाहीतर त्या इथल्या सिमेंटच्या दुकानात सिमेंट चांगला आहे, पनवेलचा खराब आहे, अरे दादा येतच पनवेलून सिमेंट. ह्या सर्वांचा एकमेकांच्या विश्वासावर चालणाऱ्या या व्यवस्था आहेत. पण आपण जर लक्ष टाकलं तर निश्चित यांचं 2.5 लाखाच्या घरामध्ये 20 ते 25 हजार रुपये फायदा होऊ शकतो. म्हणजे आपण 2.5 लाखाचं घर अपेक्षित करतो ते त्यांचं 2 ते 2.5 ते 2.5-3 लाखाचं होऊ शकतं. पण करूया, बाकीच्या गोष्टी द्यायच्या आहेत. तुम्ही द्रौपदी मुर्मूंची कथा सांगितली, नक्की ही सर्वांना प्रेरणादायी आहे. पण मी जबाबदारीने सांगतो की द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती बनवणाऱ्या त्या नरेंद्र मोदींचं खरोखर अभिनंदन की ज्यांनी राष्ट्रपती बनवलं, ज्यांनी. आणि द्रौपदी मुर्मू ही जिथे फिरतात तिथे त्या आदिवासींकरता ज्या ज्या स्कीम आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करतात, अध्ययन करतात. म्हणजे मी एक, कारण अनेक जण कशी आहेत पदावर गेल्यानंतर आपली जात सांगायला पण लाजतात, आपल्याबद्दल बोल, म्हणजे हे अनेक ठिकाणी बघितले. त्याच्यामुळे त्यांनी त्या समाजा करता असलेलं आपली अटॅचमेंट, माझी त्याच्याबद्दल समाजाबद्दल असलेलं ऋणानुबंध हे कायम ठेवलं, याच्याकरता अभिनंदन. आणि त्यांना या सर्वोच्च पदावर पोहोचवणाऱ्या आणि त्या समाजाप्रती कायम आस्था ठेवणाऱ्या या पंतप्रधानांचा मी पाईक आहे. त्याच्याकरता मलाही अभिमान वाटतो, आनंद वाटतो की असे सोहळे करतायत. नाही तर पूर्वी मी ऐकायचो साहेब 3 घरकुलं आली, एक व्हिडिओ निघाला, एक विस्तार अधिक काय ते खालचे जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचे सभापती वाटून घ्यायचे
आणि मग राहिलेल्या एका करता वरचढ, मग हा त्याला फोन करतोय, तो त्याला फोन करतोय. ही सर्व मंडळी पूर्वी एका वेगळ्या पक्षात होती. या सगळ्यांनी हे घरकुलांचे, मला इथे राजकारण करायचं नाही. अहो त्या तिथून घरं आणण्याकरता त्या मुंबईच्या दरबारामध्ये तुमची पत राखते म्हणून 127 घरं येतात, 140 घरं येतात. हे असंच येत नाही. हे तिथे मी जेव्हा प्रत्येक वेळेला भाषणात सांगतो, तुमचा मंत्री जेव्हा सही करतो तेव्हा त्याला एक खात्री पटली पाहिजे की हे मी जी सही करतोय, हा जो मी 1 रुपया दिलाय तो माझ्या आदिवासाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार आहे. ही खात्री आणि पत आम्ही मिळवली आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला ही 140 ने, मी तर सांगतो येणाऱ्या काळामध्ये रत्नागिरीची सर्वे करा आणि सर्व घरकुलं नक्की आणणार. हा शब्द मला राज्याचे मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी दिले. गेल्या वेळेला दिलं होतं, यंदाही दिले. त्याच्यामुळे इरसालवाडी करू शकलो. माडभुवनचे 97 प्लॉट दिलेत. आता तो प्लॉट डेव्हलप करायचा आहे. भाई, येत्या काळामध्ये आपली जबाबदारी आहे की पावसाच्या आत तो प्लॉट डेव्हलप करून घेऊया आणि पावसानंतर त्या 97, तुम्ही सांगताय साहेब समाज मंदिराचं 60 लाख रुपये. मी साहेब 70 लाखाची 2 समाज मंदिरं रानसईला बनवली आहेत. एकदा त्याला जाऊन बघून घ्या. मी JNPT पोर्ट आणि एअरपोर्ट मधला आमदार आहे. आपल्याकडे CSR ची कमी नाही. मी 11 वर्ष JNPTचा ट्रस्टी होतो. दरवर्षी 40 कोटी रुपये CSR मध्ये येतात. आपल्याला काय, आणि एक आजपर्यंत मी देवाचं कायम ऋण मानतो की मला 1 रुपयाची गरज होती तेव्हा देवाने 1 रुपया 10 पैसे दिले. मग माझ्या स्वतःकरता असतो, समाजाकरता असतो, पैशाकरता माझी गाडीच नाही थांबली. याच्याकरता मी माझ्या परमेश्वराचं, माझ्या आई वडिलांचं कायम आभार मानतो. आणि या कुठल्याही प्रकल्पाकरता पैसे कमी पडणार नाही हे मी जबाबदारीने ठोकून बोलतो. आणि तेवढी आणायची माझी क्षमता आहे. नसेल तर मी काय करायचं ते करीन. मी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाक्य आहे की तुम्ही मला द्या, मी हे सर्व घरकुलं कुड्याची करीन, नसेल तर घर विकीन पण करीन. हे शब्द बोललो होतो का नाही? आणि ते आपल्याला पूर्ण करण्याची दायित्व आहे, आपल्यात हिंमत आहे, आपण करू शकतो, काय लागत नाही. आणि एकूण 3-4 हजार घरांची पूर्ण इथून खालापूर, उरण ही सर्व आहे. या सर्व योजनांचा अभ्यास करूया. राहिलेली घरं MMRDA कडून नक्की करून आणेल. मी गेल्या वेळेला MMRDA कडून 100 कोटी रुपये विकासाला आणले. तर याच्याकरता 10-20 कोटी रुपये MMRDA चे आणून सर्व विकास आदिवासींचा प्रकल्प का होऊ शकत नाही? आणि बोलायचं काय, तुम्ही जर 1 लाख कोटी रुपयाची नैना करत असाल, 30,000 कोटी रुपयाचं अटल सेतू करत असाल, 1 लाख कोटी रुपयाचा नवी मुंबई एअरपोर्ट होत असेल, तर माझ्या आदिवासींनी कुड्याच्या घरात का राहावं? आणि त्याच्याकरता रस्ता, लाईट, पाणी हे देण्याचंही काम आपलं आहे. आणि आदिवासी विकासाकडे भरपूर पैसे आणू शकतो. तिथे पत पाहिजे आणि ती पत नक्की तुमच्या सगळ्यांचा आमदार म्हणून माझी आहे. हे मी जबाबदारीने वाक्य वापरतो. कारण आपल्या इथे कोण कट नाही ना, भगवान मागत नाही, रत्नाकर मागत नाही, व्यासपीठावरचे कोण मागत. दाखल्यांच्या गोष्टी केल्यात. मी आता प्रांत साहेबांना सांगितलं की साहेब आपलं ठरलंय 600-700 दाखले तुमचे तयार आहेत. साहेब आता 21व्या शतकात काहीतरी बदल करूया ना साहेब. हे दाखलं मग हा तो आदिवासी विचारा गेल्यानंतर तिथला तुमचा क्लर्क सांगणार जा आधी वडिलांचा दाखला आण. मग तो आणल्यानंतर त्याची झेरॉक्स आण. मग तो आणल्यानंतर ते जिवंत नसल्याचा दाखला आण. मग डेथ सर्टिफिकेट आण. तो 4थ्या फेरीत भगवानला गाठतो की बाबा चल माझा दाखला काढून दे. हे गाठणच बंद करा. मिनिमम त्या का एवढी लोक राहतात? ही निरक्षर आहेत. या आमचा समाज निरक्षर आहे, मागे आहे. त्याची कारण तुम्ही आज जागेवर बसले ती आहे. एकदा आपण एक वाडीत कॅम्प लावूया. या सगळ्यांच्या आत्ताही व्हिडिओ साहेबांनी सांगितलं तेही चांगलं आहे. त्यांनी जवाहर मोखाड्याला काम केले. शाळेमध्ये दाखले द्या, विषय संपले. शाळेतल्या विद्यार्थ्यांना दाखलं द्या. तो परत 10वी 12वी गेल्यानंतर कशाला त्यांनी दाखले घ्यायला पाहिजे? तिथल्या तिथे दाखला असला लॅमिनेशन करून देऊ, फर्स्ट क्लास. आयुष्यभर त्याचा जातीचा दाखला कायम राहील. पण कुठेतरी साहेब इनिशिएटिव्ह घ्यायला लागेल. बरंच काम झालंय त्याच्यात शंका नाही. पण अजून पुढे जाऊन एक वाड्यांमध्ये साहेब सगळ्यांना पगार मिळतो. शासकीय अधिकाऱ्यांना चांगला पगार आहे. आमच्या त्या पगाराकडे लक्ष नाही. पण एखादे 2-3 तास महिन्यातले जर आपण आदिवासी विभागाकडे फिरलो तर निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडेल. हा पूर्ण विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आपण इरसालवाडी करू शकलो. साहेब 1 वर्षामध्ये ज्या
माझे आदिवासी बांधव गेले, त्या इरसालवाडीची पूर्ण वाडी बनते, तिथे लोक 1 वर्षाच्या आत राहायला जातात. हे निश्चित अभिमान आणि गर्वाचं आहे. आणि तो गर्व ही सर्व त्याला उत्तेजन या राज्य सरकारने दिलं, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं, देवेंद्रजींनी दिलं. त्याच्यामुळे येत्या काळामधली आपली आव्हानं ही कमी नाही आहेत. पण ही घरं जरा 137 आहेत. रत्नाकरजी, प्रत्येकाने 5-25 वाटून घेऊन त्याचं मॉनिटर करूया की आठवड्यामध्ये 2 तास तरी मी या घरकुलांकरता देईन. जाऊन त्या घरकुलवाल्याला विचारेन की बाबा तू गेल्या आठवड्यात काय करणार होतास, आता काय करणार आहेस. त्याच्या आयुष्यातलं हे पहिलं आणि शेवटचं घर आहे, त्याला परत ती संधी मिळणार नाही. आणि माझं ज्यांना घरकुल आलंय त्यांनाही विनंती आहे की दादा 90,000 खात्यात आल्याबरोबर पनवेलच्या बाजारात दिसू नको वांठ्यांच्या पेढीवर. नाहीतर थोडा बायकोला हार बनवते, थोडे कानातले करते, झाले ते कानातले, याच्यात इथे खिडक्या राहतील, इथे संडास राहील, पुढचा हप्ता येणार नाही, घरकुल अर्धा राहील. त्याच्याकरता आयुष्य पडलंय. पण ते हे घराचे आलेले पैसे नक्की घरात वापरा, चांगलं घर होईल स्वप्नातलं, हे करूया. बाकीच्या सुखसोयी ज्या करायच्या त्या करण्याची जबाबदारी या सरकार स्थापन झाल्यापासून साहेबांनी सांगितलंय 1000 घरकुल मंजूर करून आलेली आहेत आपल्याकडे. निश्चित आनंद आहे. त्याच्यामुळे आपल्याला या जे जे उत्तम करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला. हे बघा, आपण आपल्या पुढे काय केलं काय नाही, आज प्रेझेंट मध्ये काय ही घरं बनणे. रत्नाकरजी, आपले 11,000 रुपये हे जे घर पावसाच्या आत पूर्ण करतील, जो घराचे 100% वापरेल, आपले निकष कडक आहेत, तुम्हाला माहितीये. कारण आपण तुकोबांचं तो वाक्य वापरतो, भले देऊ कासेची लंगोटी पण नाथाळ्याच्या हाती माती हाणू काढली. ज्यांनी घरकुलाला पैसे वापरले नाही त्याला आपले 11,000ची स्कीम नाही. आणि आमचा जो मॉनिटर करणारा बोलेल की यांनी सर्व पैसे घरात वापरले त्यालाच ती स्कीम आहे. नाहीतर या उरणला रिक्षा करून की तिथे साहेब देणार आहेत 11,000, चल, त्यातलं काय होत नाही. त्याच्यामुळे आपण ही घरकुलं मिळाली आहेत, आनंद आहे. भूमिपूजन झालंय. या पावसाच्या आत ही सर्व घरं पूर्ण होतील. याच्याकरता आपण सर्वजण मेहनत करूया, आपण सर्वजण त्याच्याकरता कष्ट करूया. आणि साहेब, असाच एक सोहळा लवकरच, हे 139 घरं पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या या वाडीमध्ये पावसाच्या आत आपण मे महिन्यामध्ये एक सुंदर कार्यक्रम करूया. त्याला सन्माननीय मंत्र्यांना बोलवण्याची जबाबदारी माझी आहे. प्रयत्न मी करीन, नसेल तर आपण तर नक्कीच भेटू. आणि या पुढचे जे प्रकल्प आहेत त्याच्याकरता आदिवासी विकास असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्याकडून जे जे काय करता येईल ते करूया. हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपण या ठिकाणी, मला निश्चित या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. मला माझ्या स्वप्नातलं घर भेटतंय हे समाधान दिसतंय. आणि त्याच्याकरता हा कार्यक्रम आहे. आपण नक्की पूर्ण झाल्यानंतर त्याच्या समाधानाचं पुन्हा एकदा यांना चावी देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करू, हा विश्वास या ठिकाणी ठेवतो. आपण बोलवलं, सन्मान केला. आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी, प्रकल्प अधिकाऱ्यांनी, प्रांत साहेबांनी, बीडीओ साहेबांनी या ठिकाणी एवढी चांगली मेहनत घेतली आणि सर्वजण सकारात्मक आहेत. निश्चित हे आमच्या सगळ्यांकरता उत्साह वाढवणार आहे. आपण पुन्हा एकदा भेटू लवकरच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.